अश्वमेध कॉम्प्लेक्स उपलब्ध जागा आहे 15x10 व 24x21 भव्य शोरूम किंवा कमर्शियल गाळे, 100x100 प्रशस्त ग्राउंड फ्लोर गोडाऊन, 50x15 मीटिंग व कॉन्फरन्स हॉल. तुमच्या व्यवसायासाठी परफेक्ट लोकेशन. स्पेशल ऑफर आहे, पहिले 2 महिने भाडे पूर्णपणे मोफत. अश्वमेध कॉम्प्लेक्स घेऊन आलेला आहे भव्य 3 मजली इमारत, 7500 स्क्वेअर फूटचं बांधकाम, खाली प्रशस्त गाळे आणि वर 2 BHK and 3 BHK फ्लॅट्स उपलब्ध. संपूर्ण बिल्डिंग एकाच ओनरला रेंटने द्यायची आहे. हॉस्पिटल, मेडिकल, शोरूम, औषध दुकान या सर्वांसाठी योग्य. बुकिंग सुरू आहे, आत्ताच संपर्क करा. आपल्या सर्वांच्या खूप छान प्रतिसादामुळे आता काही मोजकेच गाळे शिल्लक आहेत, तरी त्वरा करा आणि आजच संपर्क करा. सांगली जिल्हा परिषदेवर सभापती निवडीत महाविकास आघाडीचा झेंडा. जिल्हा परिषदेत सभापती निवडी अखेर बिनविरोध. सांगली जिल्हा परिषदेच्या सभापती निवडीत महायुतीने माघार घेतल्याने महाविकास आघाडीने निर्विवाद सत्ता प्रस्थापित केली आहे. अर्ज भरण्याच्या विहित मुदतीत महायुतीकडून एकही अर्ज दाखल न झाल्याने 4ही सभापतींची निवड बिनविरोध झालेली आहे. या विजयामुळे महाविकास आघाडीची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झालेली आहे. नूतन सभापतींची नावे याप्रमाणे आहेत: पृथ्वीराज तानाजीराव पाटील शिवसेना, सावित्री तमनगौडा रवी पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, स्नेहर मोरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, दादासाहेब नारायण उर्फ पिंटू कोळेकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्रजी पवार या पक्षाचे यांची निवड झालेली आहे. सभापती निवडीचे प्रमुख ठळक मुद्दे: महायुतीची माघार, महाविकास आघाडीचा क्लीन स्वीप, अर्ज भरण्याच्या 12 वाजेपर्यंतच्या मुदतीत महायुतीकडून एकही अर्ज न आल्याने निवडणूक केवळ औपचारिकता ठरली, आमदार गोपीचंद पडळकरांवर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार, पृथ्वीराज पाटील यांच्या कुणबी दाखल्यावरील आरोपानंतर तानाजी पाटील आक्रमक, सर्व आरोप फेटाळत कायदेशीर लढाईचा इशारा त्यांनी दिलेला आहे. चंद्रकांत पाटील माझे हितचिंतक आहेत, त्यांच्यावर मी बोलणार नाही. जयंत पाटलांच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. महाविकास आघाडीचे संख्याबळ 34 वरून 37 वर पोहोचले असून शिंदे गटाचे 2 व अजित पवार गटाचा 1 सदस्य सोबत आल्याने महाविकास आघाडीची पकड जिल्हा परिषदेवर अधिक घट्ट झालेली आहे. दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत जल्लोष करण्यात आला. जयंत पाटील, आमदार विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील तसेच आमदार रोहितदादा पाटील यांच्या हस्ते नूतन सभापतींचा सत्कार करण्यात आला. अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीवेळी 34 सदस्य संख्याबळ होते, आता 37 पर्यंत पोहोचल्याने जिल्हा परिषदेत सत्ताधारी गट अधिक प्रबळ झाला आहे. यात राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाचे गट, काँग्रेस व शिवसेना ठाकरे गट यांच्यातील समन्वय यशस्वी झाल्याचे पाहायला मिळाले आहे. आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा. मुख्य संपादक कुणाल कोठावळे, KK मराठी न्यूज नेटवर्क. खुश खबर, मूळव्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवठेमहांकाळ शहरामध्ये उपलब्ध. सुविधा: आधुनिक लेझर मशीन, दुर्बिणीतून तपासणी, ऍडमिटची गरज नाही. पोट विकार, गुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला. मूळव्याधी, शर, भगंदर, पायलोनायडल, सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. हर्निया, अपेंडिक्स, कान, नाक, घसा व स्त्रीरोग चिकित्सा, गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवठेमहांकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये उपलब्ध. आमचा पत्ता: दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठेमहांकाळ.